मंडळी, महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावातील 90% शेतकरी फक्त फळांची शेती करतात। कधी काळी याच गावामध्ये गहू, ज्वारी आणि बाजरी व्यतिरिक्त पीक घेण्याचं कुठल्याच शेतकऱ्याचं धाडस व्हायचं नाही। तेव्हा गावामध्ये पाण्याची सोय देखील नव्हती, पण आज हेच धुमाळवाडी भारतामधील महत्त्वाचं गाव म्हणून पुढे आले। या गावाची महाराष्ट्रामधील पहिले फळांचे गाव म्हणून राज्य सरकारने नोंद घेतली आहे। फक्त एवढेच नाही तर हे गाव पर्यटन आणि फलोत्पादन क्षेत्रात देखील जोरदार कामगिरी करत आहे। गावात जवळपास 200 कुटुंब राहत असतील, पण या गावाचे वार्षिक उत्पन्न मात्र 25 कोटींपेक्षा जास्त आहे ना आगळं वेगळं गाव। आज आपण याच गावाची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। कधी काळी कोरडवाहू शेती करणारे गाव आज फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध कसे झाले, गावामध्ये कोणकोणत्या पिकांची कोणकोणत्या फळांची लागवड केली जाते, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मंडळी, सातारा जिल्ह्यामध्ये धुमाळवाडी नावाचे एक गाव आहे। गावाची लोकसंख्या साधारण 1200 ते 1500 असेल। तालुका असलेल्या फलटण शहरापासून जवळपास 18 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। डोंगर दऱ्याच्या वेड्यामध्ये वसलेलं असल्याने या गावाला सुंदर असा परिसर लाभला आहे। गावामध्ये फळबागासाठी पोषक वातावरण आहे। नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती सुद्धा फळांसाठी अनुकूल आहे आणि या सुंदरतेमध्ये भर म्हणून गावाला लागूनच 9 कुंड आणि 5 कुंड हे 2 धबधबे आहेत, ज्यामुळे हे गाव आता फळांच्या उत्पादनाबरोबरच पर्यटन क्षेत्रामध्येही नाव मिळवू लागले। गावाची वार्षिक कमाई जवळपास 25 ते 30 कोटी एवढी आहे। एवढी प्रगती या गावाने केली आहे। पण सध्या जरी तुम्हाला हे गाव श्रीमंती आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या गर्दीत दिसत असलं, तरीही गावाची परिस्थिती सुरुवातीपासून अशी नव्हती। 1985च्या अगोदर धुमाळवाडीमध्ये फक्त कोरडवाहू आणि पारंपरिक पिकं घेतली जायची। गहू, ज्वारी आणि बाजरी या पिकांची लागवड केली जायची। यामुळे उत्पादन कमी प्रमाणात असायचं आणि त्यामुळे नफा सुद्धा कमीच मिळायचा। पाहिजे तेवढे उत्पन्न आणि नफा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी फळबागांची लागवड करण्यास सुरुवात केली। 1986 नंतर गावकऱ्यांनी फलोत्पादन विकास योजनेचा लाभ घेतला आणि डाळिंब फळबागांची लागवड करायला सुरुवात केली। पुढे 1990 ते 1999 दरम्यान रोजगार हमी योजनेमुळे गावामध्ये फळबागांची लागवड वाढली। गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये फळबागा करायला लागले। ज्वारी आणि बाजरीचे पीक घेऊन जे शेतकरी 30 ते 40 हजार रुपये नफा मिळवत होते, तेच शेतकरी आता 4 ते 5 लाखांपर्यंत उत्पन्न घेत आहेत। 2015 मध्ये धूम बलकवडी धरणाचं पाणी या गावाला मिळायला लागलं। वर्षातून 2 वेळा हे पाणी द्यायला लागले। गावामध्ये एक तलाव आहे, ज्यात हे पाणी आलेलं साठवलं जातं, ज्यामुळे गावातील बोरवेल आणि विहिरींना पाणी राहते। यामुळे हळूहळू गावाची प्रगती व्हायला लागली। गेल्या काही वर्षांमध्ये या गावातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आपली फळे घेऊन जात आहेत। यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा धुमाळवाडीची आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे। सुरुवातीला धुमाळवाडी गावामध्ये शेतकऱ्यांना आपल्या घरात जाताना वाकून जावं लागायचं, पण फळबागांच्या विकासामुळे आज प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये एक मोठा बंगला बांधलाय। हा विकास फक्त शेतीत केलेल्या धाडसामुळे झालाय, असं गावातील नागरिक सांगतात। धुमाळवाडी गावामध्ये जेमतेम 200 कुटुंब राहत असतील। गावाची लोकसंख्या सांगायची झाली तर 1300 ते 1400 असेल, पण या गावाला लाभलेल्या शिवारामधील 1716 हेक्टर जमिनीपैकी 1345 हेक्टर जमीन ही निव्वळ डोंगराळ जमीन आहे। आता याचा हिशोब केल्यानंतर लक्षात येईल की गावातील फक्त 351 हेक्टर जमीन फळांच्या लागवडीला पूरक आहे। सध्या या गावातील शेतकऱ्यांनी 371 हेक्टर पैकी 275 हेक्टर क्षेत्रावरती फळबागांची लागवड केली आहे। या बागांमध्ये 20 पेक्षा जास्त फळांची लागवड करण्यात आली आहे। एवढं मोठं धाडस या गावातील शेतकऱ्यांनी केलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या फळशेतीमधून जवळपास 25 ते 30 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल केली जाते। म्हणूनच सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी आज राज्यातील पहिल्या क्रमांकाचे फलोत्पादन करणारे गाव म्हणून उदयास आले आहे। सध्या गावकऱ्यांनी पेरू, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजीर, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्रा, नारळ, आंबा आणि पपई अशा 18 ते 20 फळबागांची लागवड केली आहे। आता हे झालं शेतीमधील उत्पादन, पण याबरोबरच त्यांनी शेतीच्या बांधावर सुद्धा फळांच्या झाडांची लागवड केली आहे। त्यांनी बांधावर सफरचंद, काजू, मोसंबी, फणस, करवंद, खजूर,
ब्लॅकबेरी, स्टार फ्रूट आणि वॉटर ॲपल अशा फळांची लागवड केली आहे, ज्यातून या गावाला फळांचं किती वेड आहे हे तुम्हाला दिसून येईल. आता ही झाली गावाच्या क्षेत्रफळ आणि पिकांची माहिती. पण आजच्या आधुनिक युगामध्ये धुमाळवाडी सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागं नाही. असं म्हणायचं कारण म्हणजे या गावातील सर्व फळबागांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं. ठिबकचा नियमित वापर केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावरती बचत केली जाते. गावकऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार फळबागांचे 100% व्यवस्थापन हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच केले जाते. याबरोबरच या फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला सुद्धा 100% प्लास्टिक मल्चिंग पेपरवरच घेतला जातो, ज्यामुळे त्याचे देखील चांगलेच उत्पादन घेतले जाते. आणि विशेष म्हणजे या गावातील बरेच शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, ज्यामुळे त्यांच्या फळांना आणि भाजीपाल्याला चांगला भाव मिळतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकांना मोठी मागणी आहे आणि त्याला चांगला रेट सुद्धा आहे. धुमाळवाडी गावातील काही शेतकरी बाजारपेठीसाठी फक्त पुणे, मुंबई किंवा संभाजीनगरवर अवलंबून नाहीत, तर त्यांचा माल हा चक्क महाराष्ट्राबाहेर जातो. गुजरात, हैदराबाद, बेंगलोर आणि राजधानी दिल्ली सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा त्यांच्या गावाचा डंका वाजतोय. फक्त फळबागांच्या माध्यमातून हे गाव जवळपास 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल करते. या गावातील शेतकऱ्यांनी आता RCC बंगले बांधले आहेत आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आपल्या घरांना चक्क पिकांची आणि फळांची नावं दिली आहेत. या गावातील शेतकरी एवढे प्रगत झाले आहेत की त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन सुद्धा शेती करण्याचा पर्याय निवडला आहे. गावाची लोकसंख्या कमी असल्याने शेतीच्या कामासाठी त्यांना दररोज दुसऱ्या गावावरून 200 ते 300 शेतमजूर बोलवावे लागतात. गावकरी शेती जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन करतात. या माध्यमातून दररोज जवळपास 4 ते 5,000 लिटर दुधाचे उत्पादन होते. या गावातील शेतकरी राज्यातील मोठमोठ्या कृषी प्रदर्शनांना आणि शेतकरी मेळाव्यांना हजर असतात. त्यांनी गावातील घरांच्या भिंतीवरती फळबागांविषयीचे सुविचार लिहिलेले आहेत, ज्यामुळे पर्यटक गावाकडे चांगलेच आकर्षित होत आहेत. या गावाला फळांचे गाव धुमाळवाडी असे नाव देण्यात आले आहे. असो, एक पारंपरिक शेती करणारे गाव ते आज महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव, हा धुमाळवाडी गावाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.